वर्षातील पहिले सूर्यग्रहण या 5 राशींसाठी वरदान आहे. 1. मेष राशी. वर्षातील पहिले सूर्यग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. तुम्ही शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. शत्रूवर विजय मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मेष राशीचे लोक या काळात धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये अधिक रस दाखवतील. तुम्हाला या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या अनेक संधीही मिळतील. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर या काळात तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो. समाजात मान सन्मान वाढेल. याशिवाय तुमची आर्थिक बाजूही मजबूत राहील. 2. मिथुन राशी. वर्षातील पहिले सूर्यग्रहण ज्यासाठी खूप शुभ असणार आहे ती दुसरी राशी मिथुन आहे. या काळात मिथुन राशीच्या नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न वाढेल ज्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या दूर होतील. मिथुन राशीचे लोक त्यांच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यात यशस्वी होतील. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी आणि सुंदर होईल. या राशीचे लोक जे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना या काळात विशेष फायदा होईल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सूर्यग्रहणाचा हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असेल. आपण या संदर्भात पावले उचलू शकता. याशिवाय हा काळ तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप अनुकूल संकेत देत आहे. 3. सिंह राशी. सूर्यग्रहण ज्यासाठी खूप शुभ चिन्हे देत आहे ती तिसरी राशी आहे सिंह. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते या काळात पूर्ण होऊ शकते. नोकरीतील लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल. तुमच्या कामाला मान्यता मिळेल. या व्यतिरिक्त तुम्हाला या काळात प्रवास करावा लागू शकतो आणि तुम्हाला या प्रवासाचे फायदेही मिळतील. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. या काळात तुम्ही जे काही काम कराल त्याबद्दल तुमचे कौतुक होईल. तुम्ही केलेल्या कामातही यश मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ नोकरी आणि व्यवसायासाठी खूप शुभ संकेत देत आहे. 4. कन्या राशी. सूर्याचे हे संक्रमण ज्यासाठी अनुकूल होणार आहे ती चौथी राशी आहे. या काळात तुमच्या जीवनात आर्थिक लाभ होण्याची उच्च शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात प्रगती होईल. जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्हाला नक्कीच शुभ फळ मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल. या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. वैवाहिक जीवन आनंदी होईल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात शुभ परिणाम मिळतील. या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या या राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष शुभ राहील. 5. धनु राशी. शेवटची राशी चिन्ह ज्यासाठी सूर्याचे हे संक्रमण खूप आश्चर्यकारक चिन्हे देत आहे ते धनु आहे. या काळात तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळेल. संयमाने काम केल्यास जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळेल. याशिवाय कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमची प्रशंसा करतील. या राशीचे लोक व्यवसायाच्या क्षेत्रात आहेत. जर तुम्ही जोडले असाल तर त्यांनाही लाभ मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी हा खूप शुभ काळ असणार आहे. त्याचा उघडपणे फायदा घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.